अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे। खासदारांकडून मतदारांच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्यात। धुळे तालुक्यातील हेंद्रुण हे गाव खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलं होतं। मात्र या गावातील ग्रामस्थांनी खासदारांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। लोकसभेच्या 18व्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। गेल्या 5 वर्षात खासदारांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली की नाही याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता धुळे तालुक्यातील हेंद्रुण हे गाव खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलं होतं। मात्र गेल्या 5 वर्षात सुभाष भामरे यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेले नसून गावाचा पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे। तसेच गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून कोणत्याही सोयी सुविधा गावात नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन खासदारांनी गेल्या 5 वर्षापूर्वी दिलं होतं। मात्र ही योजना पूर्ण झालेली नाही। तसेच गावात बस वेळेवर येत नाही, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही। या प्रश्नांबाबत खासदारांनी गांभीर्याने लक्ष घालावं। सुभाष भामरे हे गावात आल्यानंतर येथील स्थानिक पुढाऱ्यांना भेटतात, मात्र ग्रामस्थांशी चर्चा करत नाहीत अशी नाराजी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली। सुभाष भामरे साहेबांनी गाव दत्तक घेतलं, पण दत्तक घेऊन त्यांनी आमच्या गावात कुठलाही विकास केलेला नाही, कुठलं कामं केलेले नाहीत आणि त्याबद्दल आमची त्यांची तक्रार आहे माझी की बाबा त्यांच्यावर काहीतरी कामं करावं त्यांनी। असं काय नेमकं कामं व्हायला पाहिजे, काय अपेक्षा होतं तुमच्यावाले? गाव दत्तक घेतलं, कुठलं विकासाचे कामच केले नाहीत, पाणी पुरवठा झाली नाही, सुलवाडा जामफळ धरण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं 2019 मध्ये तुम्हाला पूर्ण पाण्यात पाणी टाकू, पण ते पाणी पडलं नाही त्यांच्याकडनं। तेरच आम्ही प्रचारलं असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। मग आता त्यांनी ते पाणी कुठपर्यंत आलं त्याचं असं दाखवा त्यांनी आम्हाला। माझं नाव मंगलसिंग एकनाथ राजपूत। खासदार साहेबांनी आमचं गाव दत्तक घेतलंय, पण आमच्या गावात जेवढं कामाची आम्हाला आशा होती तेवढे कामं झालेले नाही आहेत। आम्हाला शेतीला पाणी नाही आहे, गावात रस्ते नाही आहेत, गावात प्यायला पाणी नाही आहे, परत गावात रस्त्या वगैरे गलींचं काम झालेलं नाही, बाकी काम झालं बाकी राहिलेलं आहे। त्यांनी आम्हाला तेवढं या व्यस्तरी पूर्ण करून दिलं तर आम्ही सहमत आहे त्यांच्यासाठी। वंदना सोमसिंग सोळंके, आम्ही हेंद्रुण गावाचे। आम्हाला सुविधा कोणत्याच नाही, आम्हाला रेशन कार्ड नाही, रेशन नाही, आम्हाला गरीब व्यक्तींना कोणतंच काही नाही आहे। आम्हाला गच्ची वाटत होती की बुवा सुभाष दादा निवडल्यावर आमचं गाव काहीतरी व्यवस्थित होईल, काहीतरी सुधारणा होईल बुवा असं। आम्हाला प्यायला पाणी नाही, 20-20, 25-25 दिवस नळ येत नाही, आमचे गडारी अंगणातून वाहत आहे, गडारी नाही, महिलांसाठी शौचालय नाही आहे, कुठलीच व्यवस्था आपल्या गावाला नाही आहे। आमच्या गावाला आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावरच दत्तक घेतलं का? माझं नाव अनिल हिरालाल पाटील, गाव हेंद्रुण। आमच्या गावात सुभाष भामरेंनी आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला भाव मिळेल बुवा असं, पण तेही काही पूर्ण झालेलं नाही। व तसेच आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करून देणार होते बाबा, तेही गावात अजूनही पाणी भेटलेलं नाही। व गावाचे रस्ते, शेती, कापसाला भाव वगैरे हेही मिळालेलं नाही। आणि बाबांनी जे गाव आमचं 2019 पासून दत्तक घेतलं होतं, दत्तक घेऊन सनी कुठलेही विकास काम झालेलं नाही बाबांच्या हस्ते। गावात येऊन सण बाबा स्थानिक पुढाऱ्यांना भेटून चालले जातात, सर्वसामान्य माणसांना कोणाला भेटत नाही व त्यांच्या गरजा विचारत नाही। बाबा राहुल लक्ष्मण राजपूत हेंद्रुणचं राहणार आहे मी। बाबा आमच्या गावात 5-6 वेळेस आलेले आहेत, पण त्यांनी कामं पूर्ण केले नाही। बाबांनी आम्हाला 70 लाखाची योजना दिली, ते काम अजून पूर्ण झालेलं नाही। बाबांनी ते काम बघावं आणि पूर्ण करावं, गावाला हे पाण्याची समस्या मिटवावी। काय तरुणांसाठी बाबांनी गावात क्रीडांगणची व्यवस्था करायला पाहिजे, व्यायामशाळा केली पाहिजे, हे असे कामं करायला पाहिजे बाबांनी। काय पाण्याची काय व्यवस्था आहे? पाण्याची आमच्या गावात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, बाबांनी सॉल्व करायला पाहिजे। शेतीला पण पाणी पाहिजे, पाटाद्वारे बाबांनी सांगितलं होतं सुलवाडा जाळफळचा प्रॉब्लेम सॉल्व करू, ते पण झालेलं नाही अजून। रस्त्यांची काय परिस्थिती? रस्त्यांची परिस्थिती अशी आहे, पावसाळ्यात शेतामध्ये जायला रस्ते राहत नाही, व्यवस्थित खत घेऊन जात नाही कोणी, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यांचा प्रॉब्लेम। तुम्ही तुमचे कामं घेऊन बाबांकडे गेले होते का? बाबा इथे येतात पण आम्हाला बाबा भेटत नाही। गावातल्या काही पुढारी आहेत तेच फक्त बाबांचे दत्तक घेतलं। असे खासदार दत्तक घेतल्यानंतर अनेक उपाययोजना होऊ शकतात, काय सांगणार आहे? त्या कोणत्या योजना त्या दत्तक याच्यामध्ये टाकले त्यांनी, त्या योजनाची माहिती आम्हाला नाही आणि कोणता विकास केला ते आम्हाला कल्पना नाही। दत्तक घेतलं एवढं माहिती आहे, फक्त खासदारांनी दत्तक घेतलं, गावाचा विकास होईल बुवा, कोणत्या दृष्टीने कोणत्या मार्गाने विकास होत आहे ते काही कळत नाही आम्हाला। किमान खासदार येतात का गावात? खासदार कधी पण नाही येतात, आता मागे आले होते, येतात भीड देतात, पण कामं कोणती दिले त्यांनी स्वतः या गावातल्या लोकप्रतिनिधींना किंवा ग्रामपंचायतीला माहिती दिली पाहिजे की अशा कामे घेतलेत बापा खासदार निधीतून, त्या कामांसाठी काहीतरी योजना केली पाहिजे, ती कामं पूर्णत्वात आणली पाहिजे।
मला तर आजपर्यंत काही कुठे विकास दिसत नाही खासदारांनी दत्तक घेतला असं. तर डिजिटल शाळेच्या संदर्भात शाळा असेल किंवा पशुधनाच्या संदर्भात काय चाऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या गेल्या लसीकरणाच्या वेळेस? लसीकरण होतं कधी कधी, परंतु या ठिकाणी केंद्र ओपन पाहिजे सर, कारण की डॉक्टर बाळाचे येतात, जनावरांची संख्या जास्त आहे. हे काय मला वाटतं बरेच आजार उद्भवतात, तर त्याच्यामुळे इथं स्थानिक डॉक्टर किंवा दवाखाना ओपन झाला पाहिजे. माझं नाव विजय सिंग विकास साळुंके, राहणार येंद्रून. आमची एक समस्या आहे, सोसायटीचे जे विमा कापलेला आहे ना, तो विमा आम्हाला पाहिजे बा असं. हो, मागचा बी दिला नाही, हा बी दिला नाही, विमा भरलेला आहे तो. ती मोठी समस्या आहे. आणि आमच्या इथे उत्पन्न कसं झालं? उत्पन्न झिरो होऊन गेलं. आणीवारी लावत नाही, आणीवारी मनमानी आणीवारी लावून घेतात. शेतात पण स्क्वॉट पंचनामा करत नाही, काही नाही, घर बसूनच आणीवारी लावून घेतात. स्क्वॉट पंचनामा करायला पाहिजे, तेव्हा तो आणीवारी समजते ना. गेल्या 4-5 वर्षात काय अशी विकासाची महत्त्वाची कामं झाली त्या गावात? काय 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 एकही झालेलं नाही. काय झालेलं काय नेमकी अडचण? मी येंद्रून गावाचा रहिवासी आहे, परंतु येंद्रून गावामध्ये 5-6 हजार लोकसंख्येचं गाव आहे टोटल. तर साधारण कुठलंही बुवा मलेरिया, ताप, सर्दी असं काही आलं तर एक मलेरिया डॉक्टरही उपलब्ध नाही आहे, कुठलं PVC सेंटर नाही आहे, स्वातंत्र्य भेटल्यापासून नाही आहे. आणि मलेरिया डॉक्टर संबंधित तो सुद्धा इथं काही हजेरी देत नाही किंवा ग्रामपंचायत येत नाही, कुठली काही सुविधा नाही. दुसरी गोष्ट, खासदार साहेबांनी दत्तक घेतलेलं गाव आहे, याच्यात कुठलाही असं म्हणजे समस्याही भरपूर आहे, पण कुठल्याही विकास कामंही तर म्हणजे काय असं गावातल्या का असो की या संदर्भात कुठले काही वेळोवेळी कामं झालेली नाही आहेत. तर आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांचा आजपर्यंत जेवढे विमा भरले, रात्री 12-12 वाजता व्याजाने पैसे काढून लोकांनी विमा भरला, तोही विमा गेला, याच्यावर बी कुठला निर्णय नाही. काही लोकांचं थंब येत नाही. सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे इथला नागरिक असून त्याचे थम्स येत नाही म्हणून कुठलंही अनुदान पडत नाही, त्याला कुठलाही लाभ मिळत नाही. याच्यावरही काही कुठली समस्या नाही. कुठलं तरी त्या ज्याचा थम्स येत नाही, कुठल्या फॅमिलीचा थम्स येत नाही, तर त्या संदर्भात कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे. त्यांना काहीतरी कलेक्टरमार्फत किंवा कुठलं तरी सुविधा दिली पाहिजे किंवा कार्ड दिलं पाहिजे की यांचं थम्स येत नाही म्हणून. असं वेळोवेळी थम्सबद्दल अडचणी येतात, तर जवळजवळ 50% लोक वंचित आहे कुठल्याही स्कीमपासून. तर याच्यावर कुठला तरी निर्णय तात्काळ झाला पाहिजे. नुसतं बुवा हे मीडियावाल्यांनी यांनी प्रश्न घेतला म्हणून त्याच्यावर काही होत नाही, एक घेऊन जातात, याच्यात काही उपयोग नाही आहे. तर सर्वात भरपूर प्रश्न आहे. पुढील गव्हर्नमेंटने पाणी प्रश्नावर भरपूर सगळ्यांनी पैसे दिले, पण त्याचाही कुठं उपयोग झालेला दिसत नाही. माझं नाव प्रकाश जिप्पर भिसे. माझी समस्या एकच वाटतं की 4 वर्षापासून हा रस्त्याचं आम्ही संदर्भात भाग घेतो, कुणीच आमच्याकडनं कारवाई काही घेत नाही. आणि रस्त्यामुळे गाड्या वेळेवर येत नाही. लोकांनी रिक्षाने 40 ते 50 रुपये जास्त देऊन आरवी मार्गे झाला, आरवीहून गाड्या मिळत नाही. या 4 वेळाच्या गाड्या सुद्धा वेळेवर येत नाही आमच्याकडे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.